श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावास्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते. पितरांना प्रसन्न करायचं असेल तर अमावास्या तिथीला पितरांची पूजाही केली जाते. असं केल्याने आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते. पंचांगानुसार 2024च्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी 30 डिसेंबरला पहाटे 4:01 सुरू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला पहाटे 3:56 असणार आहे. आणि उदय तिथीनुसार 30 डिसेंबरला अमावास्या साजरी करण्यात येणार आहे. 30 डिसेंबरला सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावास्या असे म्हटले जाते. या दिवशी श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहते. या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगतीही करू शकता. आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावास्येच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गुळ मिसळून सूर्यदेवाला आपल्याला जल हे अर्पण करायचे. जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा. त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजाही करून घ्यायची. त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय जे ते सकाळीच करायचे. आपलं मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तसेच आपल्याला उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन हे करायचं आहे. तसेच आपल्या उंबरठ्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं आहे, कारण अमावास्येच्या दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर असतात. आणि जेव्हा आपण असं हे जल आपल्या उंबरठ्यावर शिंपडतो त्यामुळे आपले पित्र ते जल ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. हिंदू धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतात. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याला शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कायम आपल्या घरामध्ये कलह होतात, भांडणं होतात, अचानक आजारपण येतं, कुटुंबामध्ये एकोपा राहत नाही, अचानक धनाची हानी व्हायला लागते, घरामध्ये सर्व सुख असूनही मनामध्ये समाधान नसतं, कायम मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना नोकरी प्राप्तीमध्ये समस्या येतात. बऱ्याचदा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या निर्माण होतात, संतती प्राप्तीमध्ये समस्या निर्माण होतात. आणि जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे, कारण अमावास्या तिथीला आपले पूर्वज मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत. आणि म्हणूनच सोमवती अमावास्येच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कधीही कुत्र्याची सेवा जी आहे ती करू शकतात. कुत्रा हे कालभैरवांची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे 5वे उग्र स्वरूप आहेत. आणि जर आपण कुत्र्याची ही सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर कालभैरव प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत ते तर दूर होतातच होतात, पण आपल्याला अकाल मृत्यूचं भयसुद्धा राहत नाही.
तसेच कुत्रा हा राहू आणि केतू ग्रहाशी संबंधित आहे आणि कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्यावर शनी महाराज प्रसन्न होतात, ज्यामुळे आपल्याला कधीही शनिदेवापासून कोणत्याही प्रकारचं भय राहत नाही. आणि म्हणूनच आपल्याला कुत्र्याकरता ताजी पोळी ही तयार करून घ्यायची. नेहमी लक्षात ठेवा, कुत्र्याला कधीही शिळं अन्न हे द्यायचं नाही. जर आपण कळत नकळत कुत्र्याला शिळं अन्न दिलं तर त्यामुळे उलट आपल्यावर दोष हे लागत असतात. तर आपल्याला काय करायचं, कणिक मळायचं. मळताना त्यामध्ये आवर्जून काळे तिळ हे टाकायचे. काळे तिळ हे आपल्या पितरांना समर्पित आहेत. तसेच तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात. तसेच काळ्या तिळांच्या उपायामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. पोळी तयार करून झाल्यानंतर त्या पोळीवर आपल्याला आवर्जून थोडंसं मोहरीचं तेल हे लावायचं. मोहरीचं तेल जे आहे ते आपल्या दुर्भाग्याला सुद्धा सौभाग्यामध्ये बदलू शकतं. त्याचबरोबर त्या पोळीवर आपल्याला एक छोटासा खडा जो आहे तो गुळाचा सुद्धा ठेवायचा आहे. अशी ही पोळी घेऊन जायचं आहे आपल्याला कुत्र्याजवळ. जर तुम्हाला आवर्जून काळा कुत्रा भेटला तर त्यालाच ही पोळी खायला द्या. पण आता काही कारणास्तव तुम्हाला काळा कुत्रा नाही भेटला तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही पोळी खायला दिली तरीही चालणार आहे. पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छासुद्धा आपल्याला तिथे व्यक्त करायची. आपल्या पितरांना आपल्या मनातली इच्छापूर्ती करता मनोभावे प्रार्थनाही करायची. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. जर सोमवती अमावास्येच्या दिवशी तुम्ही कुत्र्याची ही सेवा केली तर तुमचे पित्र तर प्रसन्न होणारच आहेत, पण आपल्यावर कालभैरवांबरोबर शनिदेवाची सुद्धा कृपाही होणार आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, शत्रुपीडा, पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.